अंमळनेरात अवैध डंपर वाहतूक, जीवघेणा खेळ की प्रशासनाचे दुर्लक्ष? अंमळनेर शहरातून जाणाऱ्या चोपडा धुळे या प्रमुख मार्गावर सध्या अवैध डंपर वाहतुकीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू असलेल्या जड वाहनांच्या बेफाम वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. गेल्या अवघ्या 2 ते 3 महिन्यात डंपरखाली चिरडून 3 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण केले असतानाच आज संध्याकाळी तहसील कार्यालय समोरील राजभवन परिसरात एका डंपरने वृद्ध व्यक्तीस जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित वृद्ध गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने शहराच्या मध्यातून मृत्यूची वाहतूक सुरू आहे असेच म्हणावे लागेल. अंमळनेर शहरातील हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून याच मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. अशा परिस्थितीत शहराच्या मध्यातून अवैध वाळूची डंपर वाहतूक अत्यंत धोकादायक मानली जात आहे. अर्थात हे नियमांचे उल्लंघन आहे की संगनमत असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतोय. डंपर वाहतूक ही बहुतांश वेळा वाळू किंवा बांधकाम साहित्याच्या अवैध वाहतुकीशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या वाहनांकडून वाहतूक नियमांचे उघड उल्लंघन होत असूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. यामुळेच आता प्रश्न उपस्थित होत आहे, या अवैध डंपर वाहतुकीला नेमका आश्रय कुणाचा? लोकप्रतिनिधींचा की प्रशासनातील काही घटकांचा? अपघातांची मालिका सुरू असतानाही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहतूक पोलीस, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून प्रभावी पावले उचलली जात नसल्याची टीका होत आहे. दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. विशेषतः शाळकरी मुलांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली असून कधी कोणत्या क्षणी अपघात होईल याचा नेम नाही अशी भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शहरातून जड वाहनांना तत्काळ बंदी, पर्यायी मार्ग, बायपास निश्चित करणे, अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरवर कडक कारवाई, जबाबदार अधिकाऱ्यांवर उत्तरदायित्व निश्चित करणे अशा मागण्या केल्या आहेत. अंमळनेरातील ही परिस्थिती केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर मुद्दा बनली आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास आणखी निरपराध जीव गमवावे लागतील अशी भीती व्यक्त होत आहे. अशा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जागे होऊन ठोस पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा हा मृत्यूचा मार्ग थांबणार नाही.